मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्या आणि मीराचं लक्ष्मी औक्षण करते। त्यावेळी सत्या हा खूपच खुश होतो। मग आता मीरा म्हणते, आई आतमध्ये येऊ का? मग आता मधू म्हणते, नाही, लगेच आतमध्ये यायचं नाही, अगोदर ओवाळणी टाका। त्यावेळी सत्या आता मीराकडे पाहतो आणि म्हणतो, माझ्याकडून तुझी बहीण पैसे काढते का? सगळे बघ कसे वसूल करून घेतो आता। मीरा रागातच त्याच्याकडे पाहू लागते। सत्या लगेच ओवाळणी टाकतो, मधू लगेच आनंदाने ते पैसे घेते आणि म्हणते, माझा हा हक्क आहे। मग आता सत्य म्हणतो, मी कुठे काय म्हटलो, तुझा हक्क आहे, घे तू पैसे। आता येऊ का नाही आतमध्ये सासूबाई? मग आता लक्ष्मी म्हणते, हो या ना। तर आसपास असणाऱ्या सर्व बायका म्हणतात, नाही, अगोदर नाव घ्या, असं म्हणून आता त्या सत्याला खूप फोर्स करतात। सत्य म्हणतो, बरं घेतो नाव। तेव्हा सत्य आता मीराचं नाव घेतो की फुलवाली मीरा। मग आता मीरा ही त्याच्याकडे पाहतच राहते। तर आता दुसरीकडे पंकज जो असतो तो आता लगेच निरूपाला पाहतो आणि मोठ्याने तिच्या पाठीमागे उभा राहून दुसऱ्या माणसाला म्हणत असतो, मला फक्त वडापाव खाण्यापुरते तरी पैसे द्या, मी काम करतो वाटलं तर। परंतु आता निरूपा त्याचं बोलणं ऐकतच नसते, कारण तिच्या मैत्रिणींबरोबर बोलण्यामध्ये व्यस्त असते। काही वेळानंतर पंकजचे हे प्रयत्न फसतात। मग आता तो लगेच म्हणतो, बापरे, मम्माने तर पाहिलं सुद्धा नाहीये। तेव्हा निरूपा आता लगेच पुढे जाते। तर आता मार्केटमध्ये मम्मा चालली असं वाटतंय, असं पंकज म्हणतो आणि लगेच तिचा पाठलाग करायला सुरुवात करतो। तर आता दुसरीकडे सत्या म्हणतो की तुमचं काय चाललंय, आता मी घरात येऊ का? मग आता सत्या आणि मीरा हे दोघेही घरात येतात। शेजारच्या काकू देखील त्यांच्यासोबत आलेले असतात। मग आता फॅन जरा फास्ट कर असं त्या काकू म्हणतात। मग आता हा फॅन एवढाच आहे असं आता लक्ष्मी म्हणते, तो फास्ट चालतच नाही आहे, तो जरा कामावर आलाय। मग आता सत्य म्हणतो, काही हरकत नाही, तसं मला फॅन लागतो असं काही नाही, पण आजकाल काय होतं माहिती आहे का, मी जेवण करून कुठेही झोपतो, पण ही तुमची मुलगी आहे ना मीरा, तिला खूप फास्ट फॅन लागतो, म्हणजे मला खूप त्रास होतो त्या फास्ट फॅनचा, असं म्हणून तो मीरावर सगळं काही ढकलून देतो। जावई बापूंसाठी चहा ठेव असं आता लक्ष्मी मधूला म्हणते। त्यावेळी चहा वगैरे काही नको, अहो सासूबाई, जावयाची काही सोय आहे की नाही, खायची प्यायची, असं आता तो लक्ष्मीला म्हणतो। मग आता मीरा रागातच त्याच्याकडे पाहू लागते। तेव्हा लक्ष्मी म्हणते, हो आहे ना, सर्व खातिरदारी करू आम्ही तुमची। मग आता सत्या हसतच विचारतो, संत्रा, मोसंबी की काजू? आता लक्ष्मी आणि मधू या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात, त्यांना तर काही समजत नाही। तर सत्या आता मीराला खूप घाबरवत असतो, पण आता सत्याच्या बोलण्याचा अर्थ बरोबर राजला समजलेला असतो, त्यामुळे तो म्हणतो, हो माहीतच होतं, हा घरी आला ना तमाशाच होणार, बेवडा कुठला। त्यावेळी आता सत्या म्हणतो, मी फळांचं म्हटलो मीरा, अगं, कारण सासूबाई जेव्हा आपल्याला 5 परतावणीचं आमंत्रण देण्यासाठी आल्या होत्या ना, तेव्हा आपल्यासाठी नव्हत्या का सफरचंद घेऊन आल्या, म्हणून म्हटलं की कुठे आहे संत्री, मोसंबी, काजू? मीरा म्हणते की आमच्या घरी फक्त केळीच असतात, असं म्हणून ती सत्याला गप्प करते। ज्या शेजारच्या आजी आलेल्या असतात त्या म्हणतात की आमचा सुभाष येणार आहे आणि मग तुम्हाला संध्याकाळी तो येईल भेटायला। त्यावेळी आता सत्या म्हणतो, काय प्यायला वगैरे येणार आहे का? मग आता मीरा अजूनच रागात त्याच्याकडे पाहते, तर तो आपला गप्प बसतो। तर त्या आजी तेथून गेल्यावर आता लक्ष्मी म्हणते, मी स्वयंपाकाचं पाहते, असं म्हणून ती किचनमध्ये जाते। मीरा आता सत्याकडे पाहतच राहते। तर सत्या आता एकदम आरामात तेथे बसलेला असतो। दुसरीकडे पंकज आता मार्केटमध्ये निरूपा पाठोपाठ जातो। त्यावेळी आता निरूपा देवाच्या दर्शनासाठी आतमध्ये जाते। गेल्यानंतर ती पुन्हा मागे येते। आता पंकज हा जोराजोरात ओरडत असतो की काहीतरी खायला द्या ताई, परंतु निरूपा ऐकायला तयारच नसते। आता पंकज खूपच जोरात ओरडतो, काहीतरी खायला द्या प्लीज, तरीही आता निरूपा आपल्या तोऱ्यातच पुढे चाललेली असते। मग तिला समजतं की हा आवाज तर ओळखीचा वाटतोय, म्हणूनच ती आता लगेच मागे पाहते। तेव्हा आता हा प्लॅन तरी फेल जायला नको असं पंकज मनात ठरवतो, कारण आज काहीही झालं तरी मम्माला माझं सत्य समजलंच पाहिजे। निरूपा आता जरा मागे येते, तर मी तुमच्यासारखा आहे, मला काहीतरी खायला द्या, असं आता पंकज मोठ्यानेच ओरडतो। त्यावेळी आता निरूपा अगदी त्याच्याजवळ जाते। आता त्याला पाहताच तिला खूप मोठा धक्का बसतो, तिच्या पायाखालची जमीनच सरकते। दुसरीकडे लक्ष्मी विचारते, तुम्हाला काय जेवायला बनवू? तेव्हा सत्या म्हणतो, मला तर काहीही चालेल,
असं म्हणून तो आता तिच्या पाठोपाठ किचनमध्ये जात म्हणतो की तुम्हाला काही हेल्प करू का. मग आता जावई हा राजासारखा असतो, त्याने फक्त सर्व सांभाळायचं असतं, आम्हाला काही मदत नको, नाहीतर आम्हाला महापाप लागेल असं आता लक्ष्मी म्हणते. तर मीरा आता सत्याकडे पाहतच राहते. आता काय बोलावं ना तिला कळतच नाही, कारण सत्या आता अगदी स्वतःची आई असल्यासारखं तिच्याबरोबर वागत असतो आणि नंतर असे शब्द काही वापरत असतो तर मीराला त्याचा काही अर्थच लागत नाही. तो असं काही बोलत असतो, मीराला काही कळतच नाही. मग नंतर आता सत्या म्हणतो महापाप तर संध्याकाळी होणार आहे. त्यावेळी आता लक्ष्मी म्हणते कसलं महापाप. सत्या म्हणतो तुम्ही पाहतच राहा नक्की काय होतं ते. तर मीरा अजूनच घाबरते की दारू पिऊन काही गोंधळ नाही घरी केला म्हणजे बरं होईल, नाहीतर या सत्याचा काही कळतच नाही असं म्हणून मीरा ही आता सत्याकडे पाहत राहते. त्यानंतर सत्या म्हणतो मी बाहेर बसतो हां. मग आता ठीक आहे असं लक्ष्मी म्हणते. तर आता तो लगेच बाहेर जातो. तेव्हा लक्ष्मी विचारते मीरा अगं तू सांग जावई बापूंना काय खायला बनवू बरं. मग आता मीरा म्हणते काहीही बनव चालेल ग त्यांना, त्यांचं तसं काही नसतं. लक्ष्मी म्हणते थांब मीच विचारून येते असं म्हणून ती आता बाहेर जाते. त्यावेळी मधू आता टेन्शनमध्ये येते, नक्की काय चाललंय या दोघांचं कळतच नाही, कारण दोघांमध्ये एवढा संवाद होत नसतो. त्यावेळी आता लक्ष्मी बाहेर येते तर सत्या आता तेथे बाहेरच उभा असतो. तेव्हा लक्ष्मी विचारते जावई बापू काय खायला बनवू तुम्हाला सांगा ना. आता सत्या तेथे उभा असलेला पाहून लक्ष्मी विचारते तुमच्यासाठी खुर्ची आणू का. त्या म्हणतो नको नको मला अशी सवय नाही, मी उभा सुद्धा राहू शकतो, पण तुमच्यासाठी मी घेऊन येऊ का. त्यावेळी लक्ष्मी म्हणते नाही अहो मी हे विचारायला आले तुम्हाला काय खायला बनवू, तुम्हाला काय आवडतं ते सांगा ना मला. मग आता सत्या लक्ष्मीकडे पाहतच राहतो, थोडा भाऊक होतो आणि विचारतो मला काय आवडतं ते तुम्ही जेवायला बनवणार का. लक्ष्मी म्हणते हो अहो बनवणार की, तुम्ही जावई बापू आहात या घरचे. आता पुढे सत्या म्हणतो तुम्हाला जे हवं ना ते करा, माझं तसं काहीही नसतं. मग आता लक्ष्मी म्हणते असं कसं, अहो तुमचा मान तर या घरात राखला गेला पाहिजे ना, तुमच्या आवडीचं जेवण मी बनवते. सत्या म्हणतो हो जे पुढे येईल ना ते ताटात खायची मला सवय आहे, म्हणून मी म्हणतो की नको काही, जावई म्हणून असा मान राखला गेला पाहिजे. सत्या म्हणतो खरंच असं काही असतं का. लक्ष्मी म्हणते हो असंच असतं आणि खरंच मला काहीतरी तुम्हाला मनापासून करण्याची इच्छा आहे म्हणून मी बोलते. आता मीरा हे सगळं बोलणं ऐकत असते. त्यावेळी आता मीराची आई म्हणते की तुम्ही माझ्या लेकीसाठी आणि आमच्या घरासाठी खूप काही केलंय. तेव्हा सत्या पण आता भाऊक होतो आणि म्हणतो की माझ्यासाठी काहीतरी करावंसं वाटणाऱ्यांना तुम्ही तिसऱ्या व्यक्ती आहात माझ्या आयुष्यातील, कारण पहिली म्हणजे माझ्या आजी, दुसरे म्हणजे माझा बाप, तिसऱ्या म्हणजे माझ्या सासूबाई. तुम्ही मला विचारलं ते खरंच माझ्यासाठी वेगळ्याच भावना आहेत. तेव्हा सासू म्हणजे एक आईच असते ना, आणि तुम्ही माझा लेकच आहे, कारण लेकीवर जेवढी माया असते ना तेवढी जावयावर सुद्धा असते, फक्त ती बोलून दाखवत नाही. तुम्ही माझ्या लेकीसाठी एवढं काही करता, मग मला तुमच्यासाठी काही करायला नको का. ही सासू आईची माया तुम्हाला नाही कळणार. त्यावेळी सत्या म्हणतो आता तुम्ही माझी आई झालात, मग मी तुमचा लेकच झालो ना, आणि लेकाला या सासूआईने बनवलेलं सगळं काही चालेल असं म्हणून सत्या काही पण मला खायला बनवा असं तो म्हणतो. त्यावेळी आता मीरा दोघांकडे खूप कौतुकाने पाहत असते. त्याचा देखील तिला अभिमान वाटत असतो, कारण तिच्या आईला त्याने स्वतः आई मानलेलं असतं आणि तसं तिच्याबरोबर वागत सुद्धा असतो आणि बोलत सुद्धा असतो. मीरा आता आनंदातच आतमध्ये जाते तर लक्ष्मी देखील घाईघाईत आता लगेच स्वयंपाक बनवायला घेते. दुसरीकडे आता निरूपा ही लगेच पंकज जवळ जाते तर पंकज अजूनच टॉवेलने आपलं तोंड झाकून घेतो. निरूपाला आता मोठा धक्काच बसलेला असतो. त्यावेळी आता ती लगेच तो टॉवेल बाजूला करते. मग समोर पाहते तर पंकज. तेव्हा आता निरूपाला खूप मोठा धक्का बसतो, तिच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळी तो म्हणतो मम्मा. मग आता माझा बबड्या, माझा पंकज असं म्हणून निरूपाच्या छातीतच दुखू लागतं, पण आता ती स्वतःला सावरते. पंकज आता तेथून उठतो आणि पुढे चालायला लागतो. त्यावेळी निरूपा थांब बबड्या असं म्हणून त्याच्या पाठीमागे लगेच पळू लागते. त्यावेळी तिचा बबड्या पुढे तर निरूपा मागे असा त्यांचं सुरू असतं.
दुसरीकडे आता लक्ष्मी स्वयंपाक करता करता बाहेर येते. अचानक तिला फोन आलेला असतो. त्यावेळी आता काय 10 हारांची ऑर्डर आहे. आता ती फोनवर बोलत असते. पण आता जावई बापू घरी आले आहेत म्हटल्यावर मी ऑर्डर घेत नाही असं आता लक्ष्मी जेव्हा म्हणते त्यावेळी मीरा लगेच पुढे होते आणि म्हणते अगं आई मी आहे ना आता बनवायला हार, घे ती ऑर्डर. तेव्हा सत्या म्हणतो हो माझं तरी काय एवढं, आम्ही आहोत ना मदतीला, घ्या तुम्ही. लक्ष्मी म्हणते अहो तरीही तुम्ही पण जावई बापू आहात या घरचे. सत्य म्हणतो त्यात काय एवढं, मी तुमच्या मुलासारखा आहे. तेव्हा जा बारीक जा त्या फुलांच्या टोपल्या घेऊन ये असं म्हणून तो मधूला काम सांगतो. असं म्हणून तो मीराला म्हणतो धुमके तू बाकीचं सगळं उचलून घे चल. मग आता मीरा सगळं काही व्यवस्थित ठेवते तर मधू लगेच फुलांच्या टोपल्या घेऊन येते. आता ते चौघेही लगेच हार बनवायला बसतात. तेव्हा आता सत्या देखील काम करतोय हे पाहून मीराला त्याचं कौतुक वाटतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या अजूनही घरी आलेला नसतो म्हणून जावई बापूंना फोन करून बघ ग असं आता लक्ष्मी मीराला म्हणते. मीरा आता त्याला कॉल करणार असते. तेवढ्यातच आता तो तेथे येतो आणि तेथे आल्यानंतर त्याच्या हातात काहीतरी असतं. तेव्हा अहो दाजी आतमध्ये तरी या असं आता मधू म्हणते. तेव्हा आता सत्या लगेच असा डुलत डुलतच दारू पिल्याची ॲक्टिंग करत आतमध्ये येतो. मग आता मीरा पटकन त्याला सावरते. आता तिला तर मोठा धक्काच बसतो. तेव्हा मी तुमच्यासाठी काय आणले पहा असं म्हणून सत्या आता सर्वांना त्या पिशवीमध्ये असणारी बॉटल दाखवणार असतो. तर मीरा अजूनच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.